कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील परंपरा, श्रद्धा आणि संस्कार यांचा जिवंत वारसा आजही जपला जातोय। कोकणातील संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला तो खेड तालुक्यातील वेरळ गावात। गुढीपाडव्याच्या निमित्तानं चिमुकल्या मुलांनी पारंपरिक पालखी सोहळा साकारत कोकणची ही पुरातन परंपरा जपण्याचा सुंदर प्रयत्न केला। शिमगोत्सवात मोठी मंडळी ज्या श्रद्धेनं ग्रामदेवतेची पालखी घरोघर नेतात त्याच पद्धतीचे अनुकरण करत लहान मुलांनी प्रतिकात्मक पालखी तयार करून ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या निशाणासह गावात फिरवली। प्रत्येक घरात पालखी नेऊन पूजन करण्यात आले तर अंगणात पालखी नाचवत आनंद व्यक्त करण्यात आला। विशेष म्हणजे मुलांसोबत मुलींचा सहभाग उत्साहात पाहायला मिळाला। या उपक्रमातून मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि ऐक्यभावना वाढीस लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि तांदळाच्या रूपाने मिळालेल्या प्रसादातून एकत्रित भोजनाची परंपरा देखील जपली जाते। कोकणची समृद्ध आणि भावनिक परंपरा पुढील पिढीकडे अशाच उत्साहात हस्तांतरित होत असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे। चिमुकल्यांच्या या उपक्रमामुळे केवळ परंपरा जपली जात नाही तर भविष्यात ही संस्कृती तितक्याच अभिमानानं पुढे नेली जाईल याची खात्री जणू या पालखी सोहळ्यानं दिली आहे।